नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. आदिवासी गोंडगोवारी जमातीकडून जेल भरो आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अहमदनगरच्या नेवास्यामध्ये दोघांचा जलसमाधीचा प्रयत्न. दोघा आंदोलक प्रवरा संगम पुलापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर नदीकाठी सापडले. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांचं ठिय्या आंदोलन. राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप. रायगडमध्ये पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद. खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्या मनमानी करत असल्याचा आरोप व्यावसायिकांचा. भंडाऱ्यातील साकोलीमध्ये भेल प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा एल्गार. ग्रामस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. सोलापुरात लहुजी शक्ती सेनेतर्फे अर्धनग्न आंदोलन. NTPC वीज निर्मिती प्रकल्पाच्या वृक्ष लागवडी संदर्भात खर्चाची माहिती प्रशासन देत नसल्यानं आंदोलन. आंदोलकांकडून चौकशीची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वामध्ये आमरण उपोषण. पुण्याच्या इंदापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलसमाधी आंदोलन. कार्यकर्त्यांकडून निमसाखर पळस मंडल बंधारा दुरुस्त करण्याची मागणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्याला डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट. शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन. मालवण इथल्या राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार. ऊर्जा हिंदुत्वाची प्रकल्पांतर्गत सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी बनवण्यात येणार. दीपक केसरकरांच्या हस्ते शिवसृष्टीचा प्रकल्प सादर. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे हे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. माढा विधानसभेमध्ये काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. धनराज शिंदे आज माढ्याच्या मानेगावात जाहीर सभा. धनराज शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी महाडिक आणि सतेज पाटलांच्या गटाकडून बॅनरबाजी. कोनेजचा करंट आधीच लागला. प्रगती बघून बंटी घाबरलाय. महाडिक समर्थकांनी सतेज पाटलांना डिवचलं. भगीरथ भालके यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज 14वा दिवस. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये भालकेंच्या यात्रेचं भव्य स्वागत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज बंदची हाक. श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची मागणी. पुण्याच्या पुरंदरमध्ये मराठा समाजाकडून 1 दिवसीय कडकडीत बंद. पुरंदर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पुण्याच्या भोर तालुक्यातील वरवे गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद. नराधमाला कठोर शिक्षा करण्याची महिलांची मागणी. परभणीमध्ये लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जमा व्हायला आता सुरुवात. योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेबाहेर गर्दी. 4 दिवसांपासून कोकणातील मासेमारीला ब्रेक. समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण 100% भरलं. 22 पेक्षा जास्त गावांना फायदा होणार. धरणाचे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात काय. वर्धा जिल्ह्याच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. प्रकल्पाचे 15 गेट 30 सेंटीमीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग सुरू. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे काठेपूर्णा धरण 100% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लातूरच्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या जत तालुक्यातील बोर नदीला पूर. विजापूर मार्गावरील पूल पुरामुळे पाण्याखाली. शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील एकमेव असलेलं कुरनूर धरण 100% भरलं. धरणाच्या 3 दरवाजांमधून 210 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरामध्ये बैलगाडी पडली. बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना बैलगाडी पुरात पडली. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बैलांसह 2 व्यक्ती वाचले. गोंदियाच्या वाघोलीमध्ये चिमुकल्यांच्या शाळेमध्ये जाण्यासाठी पुराच्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास. सततच्या पावसामुळे वाघोली कुऱ्हाडी पुलावर 2 फूट पाणी. लातूरच्या अहमदपूरमधील रुद्धामध्ये सरपंचाकडून डीपीवर चढून लाईन दुरुस्त. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं गावाचा पाणी पुरवठा 6 दिवसांपासून बंद होता.
पुण्याच्या भोरमधील कुडली गावामध्ये मुसळधार पावसामुळे घराचं छप्पर कोसळलं. शेतकरी कुटुंब वेळीच बाहेर पडल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीनं भरपाई देण्याची मागणी. वाशिमच्या मालेगावातील मुंगळी कळंबेश्वर मेडशी या परिसरामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. शेती पिकांची भावना गवळी यांनी पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे कृषी विभागाला आदेश. मराठवाड्यातील 26 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बुधवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल. बीडच्या परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारामध्ये काढणीला आलेलं सोयाबीन पाण्यात. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये जुन्या सोयाबीनच्या तुलनेमध्ये नव्या सोयाबीनला 635 रुपयांनी दर कमी. एकाच शेतमालाच्या दरातील दुजाभावामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कापसाला योग्य भाव द्यावा, नंदुरबारमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये 1,25,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये 3 दिवसात कांद्याच्या दरामध्ये 370 रुपयांची घसरण. कांद्याचा भाव प्रति क्विंटल 4,400 रुपयांवर. जागतिक मूकबधीर दिनानिमित्त धुळे शहरातून जनजागृती मोहीम रॅली. मूकबधीर महिलांना शिलाई मशीनचं वाटप. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जय्यत तयारी. धाराशिवच्या तुळजापूर शहरासह ग्रामीण परिसरामध्ये भाविकांना 35 प्रथमोपचार केंद्रातून आरोग्य सुविधा पुरवली जाणार. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर ते सोपनवाडी पानगाव रस्त्याची मोठी दुरावस्था. रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांचे देखील मोठे हाल. नाशिकमध्ये काही तासांच्या पावसामुळे वाहतुकीचा बोजवारा. रस्त्यांमधील साचलेल्या खड्ड्यामध्ये पाणीच पाणी. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. एका हातामध्ये एसटी बसचं स्टेअरिंग तर एका हातात फोन. बार्शी कुर्डवाडी बसच्या चालकाचा हलगर्जीपणा समोर. सदर बस पालघरमधील नालासोपारा आगाराची असल्याची माहिती. भजनी मंडळीला घेऊन निघालेला टेम्पो नाल्यावरील पुलावरून कोसळला. 2 लहान मुली पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या. 13 जण सुखरूप. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव इथली घटना. मीरा भाईंदर शहरामध्ये पाण्याच्या समस्येबाबत मनसे आक्रमक. अन्यथा अधिकाऱ्यांना काळं फासण्याची धमकी. भिवंडीमध्ये पोलिसांचं रूट मार्च. नवरात्र उत्सव काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. अकोल्यामध्ये डेंग्यूच्या आजारामुळे एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यूचे रुग्ण. पालिकेकडून अद्याप ठोस उपाययोजना नाही. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये रॅगिंगचा प्रकार समोर. रॅगिंग झालेल्या पीडितांमध्ये 2 विद्यार्थ्यांसह 4 विद्यार्थिनींचा देखील समावेश. जिल्हा पेठ पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू. बीडमधून देशभरामध्ये चालणारे हवाला रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त. पोलिसांकडून 26 लाखांची रोकड जप्त. 5 संशयित ताब्यात. कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरामध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या. कोळशेवाडी पोलिसांनी 4 जणांचा बेड्या ठोकल्या. भंडाऱ्याच्या दांडेगाव जंगलामध्ये आढळला महिलेचा सांगाडा. महिलेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याचा अंदाज.